नमस्कार. मी डॉक्टर रवी वानखडे, कन्सल्टंट न्यूरोसर्जन. मी सध्या आशा न्यूरोकेअर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज आपण बोलूया खूपच महत्वाच्या विषयाबद्दल. भरपूर पेशंट माझ्याकडे येतात. प्रत्येक पेशंटला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, पण त्याच्यातून एक प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक म्हणा, त्यांचे पालक म्हणा, खूप काळजीत असतात, खूप चिंतेत असतात की हे काय झालेलं आहे. तर असाच एक विषय म्हणजे फिट, मिरगी येणे किंवा अपस्मार किंवा इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर सीझर, अशा विषयाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. फिट ही नेहमी मेंदूशी रिलेटेडच असते. मेंदूला काही प्रॉब्लेम झाला तर फिट येते किंवा मेंदूमध्ये काही बिघाड असल्यास तरच फिट येते. फिट येण्याचे भरपूर कारणे आहेत. मेंदूमध्येच काही प्रॉब्लेम असला, मेंदूमध्ये काही जे जन्मतः काही त्याच्या वाढीमध्ये त्रुटी असली, त्याच्यामध्ये किंवा मेंदूमधलं पाण्याचा प्रवाह व्यवस्थित नसला, पाणी वाढलं किंवा मग मेंदूला काही इजा झाली किंवा मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला, ह्या सगळ्या कारणांमुळे अपस्मार, सीझर किंवा फिट येऊ शकते. त्याला आपण हिंदीमध्ये मिरगी पण म्हणतो. तर ही आहे काय? मेंदू आपल्या शरीराच्या विशिष्ट अवयवांना कंट्रोल करतो. म्हणजे हात, पाय, आपले बोलणे, आपले चेहऱ्याचे मुवमेंट, आपले डोळ्याचे मुवमेंट, आपलं दिसणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी मेंदू कंट्रोल करतो. पण मेंदूमध्ये जर काही याच्यामध्ये जर मेंदूला काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे मेंदू विशिष्ट अवयवांना एक केमिकल सिग्नल पाठवतो की बा हा आपल्याला हात हलवायचा आहे, पाय हलवायचा आहे, आपल्याला उठून बसायचं आहे, आपल्याला चालायचं आहे, आपल्याला चालून इथेच थांबायचं, हे मेंदू कंट्रोल करतो. मेंदू आणि छोटा मेंदू. तर याच्यामध्ये कोणताही बिघाड झाल्यास, कोणताही प्रॉब्लेम झाल्यास, याच्यामध्ये आपल्याला फिट किंवा अपस्मार हा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा फिट येऊ शकते किंवा मिरगी येऊ शकते. तर याच्यामध्ये नेमकं घडतं काय? तर मेंदू विशिष्ट सिग्नल देताना जर मेंदूमध्ये काही बिघाड झाला तर मेंदू एका अवयवाला विशिष्ट प्रकारे किंवा विशिष्ट प्रमाणात सिग्नल पाठवू शकत नाही. ते सिग्नल जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात किंवा जातच नाही, अशा प्रॉब्लेम होतात. ज्या वेळेस मेंदू खूप जास्त सिग्नल पाठवतो, खूप जास्त त्याला म्हणजे त्याला कंट्रोल करू शकत नाही ते सिग्नल, त्यावेळेस आपल्याला हा मिरगीचा किंवा फिटचा त्रास उद्भवू शकतो. आता मिरगी आल्यावर करायला काय पाहिजे? प्रत्येक तर पहिले तर आपण काळजी घ्यायला पाहिजे त्या पेशंटला, व्यवस्थित ट्रीटमेंट करून डॉक्टरांच्या निगराणीखाली डॉक्टरांना त्वरित दाखवायला पाहिजे. त्वरित म्हणजे ही म्हणजे एक एकदम सिरियस बाब किंवा इमर्जन्सी समजून आपल्याला याला बघावं लागेल. ठीक आहे. तर मेंदूचा उपचार शक्य आहे. मेंदू सीझर किंवा फिटचा उपचार नक्कीच शक्य आहे आणि याचे पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतात. फक्त आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि व्यवस्थित रित्या उपचार करायला हवे. व्यवस्थितरित्या त्यांचं विधान झालं पाहिजे की कशामुळं फिट येते, कशामुळं मिरगी येते, कशामुळं हा आजार झालेला आहे, याचे पूर्ण कारण माहीत करून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याच तसेच फिट आलेल्या पेशंटला प्रत्येक वेळेस फिट आणि त्याला आपण इपिलेप्सी पण म्हणतो, ज्याला अपस्मार पण म्हणतात मराठीमध्ये. तर प्रत्येक पेशंटला इपिलेप्सी असतेच असं नाही. एखाद्या पेशंटला एकच त्याच्या आयुष्यात कधीतरी फिट किंवा मिरगीचा अटॅक आलेला असतो, पण त्याला आपण इपिलेप्सी म्हणू शकत नाही. पण ज्या पेशंटला वारंवार किंवा 1 ते 2 महिन्यामध्ये 2दा किंवा एका दिवसात पण 2दा येतंय, तर त्याला आपल्याला इपिलेप्सी म्हणून आपण त्याला घोषित करू. तर त्याच्यासाठी आपल्याला पुढचे जे निदान आहे त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला पद्धतशीर करून त्याचं मॅनेजमेंट करणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अगोदर तर कारण शोधण्यासाठी ईईजी नावाचा तपासणी असते, ती करायला पाहिजे. त्याच्यानंतर तसेच सीटी स्कॅन, MRI, ही ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मेंदूचा पूर्ण अभ्यास करतो की ह्या मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम आहे, मेंदूमध्ये काही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय ज्याच्यामुळे आपल्याला अपस्मारचा आजार होतोय का किंवा झटका येतोय का, याच्यामध्ये आपण हे क्लिअर करू शकतो. तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा हा आजार बिलकुल पूर्णपणे ठीक होऊ शकतो वेळेस निदान होऊन आणि दुर्लक्ष न करता वेळेस आपल्या मेंदू तज्ज्ञांना दाखवून हा आजार एकदम ठीक होऊ शकतो. आणि मेंदूच्या अपस्मारासाठी किंवा फिटसाठी खाल्लेल्या गोळ्या ह्या आयुष्यभर खातात असं नाही. काही काही गोळ्या जर त्याला काही काळासाठी फिट आली नाही किंवा त्याला खूप दिवस झाले गोळ्या घेतोय आणि फिट आली नाही, तर त्या गोळ्या आपल्याला हळूहळू करून बंद कराव्या. पण ते
डॉक्टरांच्या निगराणीखालीच व्हायला हवं. धन्यवाद.